हॅलो सर. हॅलो सर, B12 डेफिशियन्सी मध्ये आपल्याला कोणते सिम्पटम दिसून येतात? सो कॉमन क्वेश्चन आहे हा. B12 डेफिशियन्सी मध्ये एक्स्ट्रीम टायर्डनेस, लॅक ऑफ एनर्जी, टिंगलिंग सेन्सेशन्स टू पेरिफेरीज, ओरल अल्सर्स किंवा मसल विकनेस आणि डिस्टर्ब विजन आणि सगळ्यात महत्त्वाचं सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. बऱ्याच लोकांना डिप्रेशन किंवा कन्फ्युजन होऊ शकतं. हे सिम्पटम दिसतात कॉमनली. ओके. आणि कोणतं ऑर्गन मोस्टली अफेक्ट होतं? मोस्टली बोन नर्व अफेक्ट होतं. त्यासोबत ब्लड आणि नर्वस सिस्टम. अच्छा. आणि कोणत्या व्हेजिटेबल मधून आपल्याला B12 मिळू शकतं? मशरूम्स हा चांगला सोर्स आहे, स्पिनॅच हा चांगला सोर्स आहे आणि बीटरूट. आणि फ्रूट सर? फ्रुट्स मध्ये बनाना, ऍपल आणि बेरीज. सो बेरीज मध्ये ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी. ओके. सेकंड, ड्राय फ्रुट्स मध्ये आल्मंड्स आणि रेझिन्स यूज करू शकतात. महत्वाचं आणि ऑल्सो एक्सेसिव्ह अल्कोहोल शुड नॉट बी टेकन बिकॉज इट कॅन ऑल्सो कॉज B12 डेफिशियन्सी. B12 डेफिशियन्सी साठी कुठली इन्व्हेस्टिगेशन करता? ओके. सो CBC, पेरिफेरल स्मिअर, फोलेट लेवल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट B12 लेवल सिरम बघणं गरजेचं आहे. तसंच पोटेन्शियली जर B12 डेफिशियन्सी ॲक्युरेट पाहिजे असेल तर मिथाइल मॅनोनिक ॲसिड आणि होमोसिस्टिन लेवल ॲसेस करणं गरजेचं आहे. जर पर्निशियस ॲनिमिया असेल तर इंट्रेन्सिक फॅक्टर अँटीबॉडीज टेस्ट आणि अप्पर एंडोस्कोपी या गोष्टी पण गरजेच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण स्टमक लाइनिंग या बघतो. नो सिंगल टेस्ट इज डेफिनेटिव्ह फॉर B12 डेफिशियन्सी, हे सगळ्यात इम्पॉर्टंट. पण काही सर्टन केसेसमध्ये शिलिंग्स टेस्ट पण करतात टू असेस B12 ॲब्झॉर्प्शन, which might be conclusive for diagnosis. Thank you, sir. Okay.